नमस्कार सगळ्यांना, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज माझ्या मुलीची छोटीशी रेसिपी होती, ती मी तुम्हाला शेअर करते। तर तिला बनवायचा होता होममेड पिझ्झा किंवा चीज कॉर्न पॉकेट किंवा मग कॉर्न पिझ्झा, असे बरेच काही नावं आपण त्याला देऊ शकतो। मी पिझ्झा कधीच मागवत नाही, ना कधी ऑनलाईन ऑफलाईन, आणि पिझ्झा बेसही मी आणत नाही। चपातीलाच त्यांना पिझ्झाचा सॉस लावून वगैरे अशा पद्धतीने मी पिझ्झा बनवून देत असते। आता तर ती स्वतःच बनवते। तर अशा पद्धतीने मग तिने चपाती घेतली, ताज्या चपात्यांमधली चपाती घेतली, त्याला तिने पिझ्झा सॉस लावला, टोमॅटो सॉस लावला, त्यानंतर आपलं शेजवान चटणी, इथे दिसत आहेत तुम्हाला सगळे मसाले, त्यानंतर मग चाट मसाला टाकला, त्यानंतर कॉर्न तिने भाजून घेतले होते मीठ टाकून, आणि मग नंतर थोडंफार ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स अशा पद्धतीने ते सगळं टाकून मग तिने ते बनवायला घेतलं। आणि मग चीज स्लायसेस, तर त्यानंतर मग चीज स्लायसेस होते घरात, त्यातलंच ते एक स्लाइस घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे करून मग त्यावर तिने स्प्रेड केले। तर अशा पद्धतीने छान असं पिझ्झ्यावर जे जे काही सॉस लागतात त्या पद्धतीने टाकून घेतले, कॉर्न भाजून ते घेतले, आणि मस्तपैकी असे चीज स्लायसेस टाकून मस्त बटरही होतं तर बटर लावून मस्त असे कुरकुरीत क्रंची करून घेतले हे पॉकेट्स, किंवा पिझ्झा म्हणू शकतो आपण होममेड। तर अशा पद्धतीने, आणि ह्याचं काहीतरी खाणं चाललं होतं, आणि मखाने आणि कॉर्न दोन्ही भाजलेले होते, तर तो ते खात होता, त्याला मखाने खायचे होते। तर अशा पद्धतीने शाळेतून आल्यानंतर छोट्या भुकेसाठी असं काहीतरी ते बनवत राहतात। बघू शकताय किती छान क्रंची आणि कुरकुरीत असे हे चीज पॉकेट्स किंवा कॉर्न पिझ्झा पॉकेट्स रेडी झालेले होते, बघू शकताय तुम्ही। तर अशा पद्धतीने आता मुलांना छोटी छोटी कामं आपण करायला सांगितली पाहिजेत, जेणेकरून ते शिकतातही, आणि तशा पद्धतीने तिला तसं तर ती आता चहा बनवते, मॅगीही बनवते। अशा पद्धतीने छोटे मोठे कामात मदत मुलींनी केलीच पाहिजे, मुली असो या मुलं असो, सगळ्यांना मम्मीची घरातली कामं आली पाहिजेत, किंवा मम्मीला हातभार लावता आला पाहिजे। थोडीफार कामं सगळ्यांनाच घरात आलीच पाहिजे, नुसतं बायकांनीच सगळी कामं करावीत असा काही नियम नाही। तर अशा पद्धतीने बघू शकताय छान असं पिझ्झा पॉकेट्स किंवा मग चीज पॉकेट्स, चीज कॉर्न पॉकेट्स रेडी झालेले होते, आणि खूप छान यम्मी टेस्टी झाले होते। तर मग आम्ही सगळ्यांनी हे एन्जॉय केलं, बघू शकताय तुम्ही। भावाला पण दिलं, ती पण खाते, आणि मलाही टेस्ट करायला दिलं। तर अशा पद्धतीने गरमागरम असे चीज कॉर्न पॉकेट्स रेडी झाले ते मस्त बनवून। तर अशा पद्धतीने तिचं चालू असतं। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।